मंडळी नमस्कार. सध्या शेती ही आधुनिक होत चालली आहे आणि या आधुनिक शेतीमध्ये मोठ्या प्रमाणात तरुण वर्ग त्या ठिकाणी शेतीमध्ये उतरायला लागला आहे आणि पूर्वापार चालत असलेली शेती ती आता ह्या तरुण वर्गामुळे, सुशिक्षित तरुण वर्गामुळे आधुनिक झाली आहे आणि आधुनिक होती. शेतीमध्ये आधुनिक बदल करण्याचं काम सध्याचा तरुण त्या ठिकाणी करत आहे. माझ्यासोबत पंढरपूर तालुक्यातील उपरी गावातील छत्रपती नर्सरीचे प्रोपायटर, छत्रपती नर्सरी जो चालवतो, छत्रपती नर्सरीची निर्मिती ज्यांनी केली असा वैभव दिलीप नागणे नावाचा एक तरुण शेतकरी आहे. या तरुण शेतकऱ्याने मंडळी ही जी मागं मशीन आहे ही बियाणं तयार करण्याची मशीन आहे मंडळी. आणि ही मशीन मंडळी एवढी आधुनिक आहे, एवढी अत्याधुनिक आहे, कदाचित जिल्ह्यातील ही पहिली मशीन असेल की काही मिनिटांमध्ये लाखो रोपं कोकोपीटमध्ये त्या ठिकाणी तयार होतात. नर्सरी चालवणारे त्या ठिकाणी महिला मजूर गोळा करतात. त्या महिला मजुरांच्या सहकार्याने एक एक बी त्या ठिकाणी ठेवावं लागतं आणि त्या ठिकाणी बऱ्याच वेळा महिला मिळत नाही, बऱ्याच वेळा बी कमी जास्त पडतं वगैरे असं सगळे प्रकार त्या ठिकाणी होतात. पण याच्यामध्ये आता नर्सरीवाल्यांनी म्हणजे वैभवने त्या ठिकाणी हे वेगळं अत्याधुनिक मशीन त्या ठिकाणी आणलं आहे. लाखो रुपये किंमत त्या ठिकाणी आहे. किती किंमत आहे, काय, कशी सगळी प्रक्रिया आहे ही वैभव आपल्याला सांगेलच. पण या ठिकाणी छत्रपती नर्सरीच्या माध्यमातून वैभव गेल्या अनेक वर्षांपासून पंढरपूर शहर तालुका असेल किंवा सोलापूर जिल्हा असेल किंवा सोलापूर जिल्ह्याच्या बाहेर अनेक भागामध्ये आपल्या नर्सरीमधलं बियाणे पाठवून शेतकरी राजाला त्या ठिकाणी आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्याचं काम, कमी पाण्यामध्ये जादा उत्पन्न मिळवून देण्याचं काम वैभव आपल्या छत्रपती नर्सरीच्या माध्यमातून या ठिकाणी करतोय. या ठिकाणी वैभवचे वडील दिलीप नागणे असतील, वैभवचे बंधू असतील किंवा संपूर्ण कुटुंबाचं सहकार्य या ठिकाणी वैभवला या नर्सरी उद्योगामध्ये मिळतंय. आणि एक तरुण उद्योजक म्हणून वैभव उपरी पंचक्रोशीमध्ये, पंढरपूर तालुक्यामध्ये आणि सोलापूर जिल्ह्यामध्ये त्या ठिकाणी नावाला आला. शेतकऱ्याच्या मुलाने ठरवतं मंडळी, शेतकऱ्याची मुलं त्या ठिकाणी उद्योगामध्ये क्रांती करू शकतात आणि अशी क्रांती करण्याचं काम आता वैभव या ठिकाणी करतोय. ही मशीन नेमकी कशी आहे, नर्सरी चालवताना मशीन कशी लागते, मशीनच्या सहाय्याने बियाणं तयार करायचा काय फायदा होतो, मजुरांच्या सहाय्याने बिया करण्यामध्ये काय अडचणी येतात, ही सगळी माहिती आपण छत्रपती नर्सरीचे प्रोपायटर वैभव दिलीप नागणे यांच्याकडनं जाणून घेत आहोत. नमस्कार. नमस्कार. कधी ह्या व्यवसायामध्ये पदार्पण झालं आपलं? आपल्याला 15 वर्ष झाली, टोटल नर्सरी टाकून 15 वर्ष झाली. बर, 15 वर्षापासून नर्सरी आपली चालू आहे. शेती आहे, मग नर्सरी व्यवसाय देण्याचं कसं, म्हणजे कसं काय कल्पना सुचली? नर्सरी व्यवसायामध्ये येण्याची कल्पना म्हणजे पहिले आमचे वडील भाजीपाला करत होते आणि मग घरीच रोपं लागायची. मग वडील म्हणले आपण स्वतः रोपं वाफ्यामध्ये तयार करू. मग त्यामुळे आम्ही परत वाफ्यामध्ये रोपं तयार चालू केली, घरी ती लावायला चालू केली. लावायला चालू केल्यानंतर ना म्हणलं थोडंसं आधुनिक पद्धतीने रोपं तयार करायची म्हणून एक थोडंसं आम्ही घरीच लागायचं आहे म्हणून एक गुंठेची नर्सरी तयार केली. छोटी नर्सरी तयार केली. एका गुंठेचीच नर्सरी होती 15 वर्षापूर्वी आणि त्याच्यामध्ये आम्ही घरी लागायचं म्हणून रोपं थोडं टाकली आणि थोडी जास्त रोपं आम्ही टाकली. आणि वडिलांचं मार्केटमध्ये येणं जाणं असल्यामुळं, तिथल्या शेतकरी कॉन्टॅक्टमध्ये असल्यामुळे जी आमची शिल्लक रोप आहे ती गेली, तिथल्या लोकांना ती आवडली. त्यामुळे आम्ही असा विचार केला की आपण शेती करत नर्सरी व्यवसायामध्ये यायचं. बरोबर. आणि चांगल्या प्रतीची, चांगल्या क्वालिटीची रोपं शेतकऱ्यापर्यंत पोहोचवायची आणि मार्केटमध्ये बऱ्यापैकी व्यवस्थित सगळं डेव्हलप करून सगळं बऱ्यापैकी शेतकऱ्यांना चांगल्या प्रतीची माहिती पोहोचवायची, शेतीविषयक माहिती पोहोचवायची. त्यामुळे हा व्यवसाय निवडला. सुरुवात झाली. आता सुरुवात झाल्यानंतर मजूर वगैरे नर्सरीमध्ये अनुभव पण लागतो, मजूर व्यवस्थित ते रोपं भरणारे वगैरे लागतात. मग कसं ते सगळं ताळमेळ साधत केलं? ताळमेळ म्हणजे पहिल्यांदा थोडी नर्सरी असल्यामुळं आम्ही घरच्या घरीच टाकायचो. म्हणजे एक 5-10 हजार रोपं आम्ही घरच्या घरीच टाकायचो. नंतर ना मग थोडी मागणी वाढत गेल्यानंतर थोडी मजूर वाढवली. नंतर मजुराच्या साह्याने आम्ही टाकत गेलो. आतापर्यंत मजुराच्या साह्यानेच आम्ही बियाणं टाकत होतो. मजूर तुम्ही वाढवले म्हणताय, पण मजूर ते प्रशिक्षित होते का तेवढे त्या पद्धतीने? नाही, स्वतः आम्ही प्रशिक्षण त्यांना दिलं किंवा असं बी टाकायला पाहिजे, काय गोष्टी अशा करायला पाहिजे, ती रोपं कशी ठेवली पाहिजे, ती किती दिवसानंतर उगवतात, हे सगळं मजुराला आम्ही शिकवलं. नंतर ते सगळे मजूर आम्ही ट्रेन केली, पूर्ण ट्रेनिंग त्यांना दिलं आणि त्या हिशोबाने सगळं चालू होतं ते. आता कुठली म्हणजे बियाणं रोपं तयार होतात आपल्या नर्सरीमध्ये? रोपं आपल्याकडे टोमॅटो, मिरची, कोबी, फ्लावर, झेंडू, ऊस, केळी, पपई आणि म्हणजे सर्व भाजीपाल्याची रोपं तयार होतात. आता समजा आता रोपं दिली एखाद्या शेतकऱ्याला, रोपं देऊन पुन्हा फॉलोअप वगैरे घेतला जातो का? रोपं दिल्यानंतर ना आम्ही 100% फॉलोअप घेतो. त्यांना जर काय थोडे कुठल्या ह्याच्याविषयी अडचण आली किंवा करपा आला किंवा कुठलं कीटक आलं, त्या रोगराई कुठली आली, रोगराई आली, तर आम्ही त्यांना त्या पद्धतीने आम्ही सहकार्य करतो. आम्ही सांगत असतो बाबा तुम्ही ही स्प्रे करा, ती स्प्रे करा, त्या हिशोबाने आम्ही सहकार्य करतो. परत मार्केटिंगचे जे व्यापाऱ्यांचा नंबर आहे ते आम्ही त्यांना तिथपर्यंत प्रोव्हाइड करतो. कुणाला गाडी नसेल तर जे बाहेर काय मार्केटमध्ये गाडी आहेत तरकारीला वाहणार आहेत त्यांचे ते आम्ही नंबर त्यांना
देतो. म्हणजे बऱ्यापैकी आम्ही रोप दिलं आणि ते असा विषय नाही आमच्याकडे. आम्ही शेवटपर्यंत शेतकऱ्यांच्या सोबत आहोत. म्हणजे नुसतं तर मंडळी या ठिकाणी आवर्जून मी सांगू इच्छितो, वैभवच्या नर्सरीचं आणि वैभवचं एक वैशिष्ट्य आहे, नुसतं रोप देऊन या ठिकाणी वैभव शांत राहत नाही, तर ते रोपाचं हार्वेस्टिंग होईपर्यंत, त्या रोपापासून तयार झालेली फळ असेल किंवा भाजीपाला असेल, तो मार्केटमध्ये येईपर्यंत सगळं सहकार्य वैभव या ठिकाणी करतो. नर्सरीचा प्रवास चालू असताना मग अप डाऊन होत असतील, रोपं तुम्ही अचानक तयार केले, रोपं तयार करताना ऑर्डर घेतात का, कसं नेमकं चालतं सगळं? व्यवसाय म्हणल्यावर अडचणी भरपूर मोठ्या प्रमाणात येतात आणि व्यवसाय सेट करायला कोणताही व्यवसाय असला तर काय त्याला लगेच बाळसं येत नसतं. त्याच्यासाठी भरपूर कष्ट करावं लागतात. आजकाल कसं झालंय, लगेच आज मी टाकलं लगेच माझं गेलं पाहिजे, लाखो मध्ये गेलं पाहिजे, लगेच हे झालं पाहिजे असं नाही. तुम्ही व्यवसायात येताय म्हणजे तुम्हाला अनेक अडचणी येणार आहेत. तुमच्या रोपाच्या जर्मिनेशन पासून कमी जास्त होणं, पाऊस, ऊन, वारा ही सगळं आहे. त्याला सुद्धा कोणतं औषध दिलं पाहिजे हे सगळं ट्रेन करूनच ह्याच्यात ही सगळा सक्सेस आहे. त्यासाठी त्याला भरपूर स्ट्रगल करायला लागतंय. आम्ही जवळजवळ मी स्वतः 7-8 वर्ष मी ह्याच्यामध्ये झुंजलेलो आहे. तेव्हा कुठंतरी ही सगळं एवढं मी आज मोठ्या प्रमाणात माझी 3-3.5 एकराची नर्सरी आहे. सगळं एवढं डेव्हलपिंग ही मोठ्या प्रमाणात आम्ही करतोय. म्हणजे प्रत्येक ठिकाणी ग्राउंड लेवलला जाऊन अनुभव घेतलेला. कधी कधी काय होतं, तुम्ही रोप बुक करून घेतात आणि अचानक एखाद्या शेतकऱ्याचा फोन पण येतो की मला लावायचं कॅन्सल झालंय, मग ती शिल्लक राहिलं रोपाचं टेन्शन वगैरे येत असेल, मग अशा वेळेस काय? अशा वेळेस आपण काय करतो, समजा आता शिल्लक राहिले तर त्यांचा आपण ऍडव्हान्स घेतलेला असतो, तर आपण कुठं तर त्याचं पोस्टिंग वगैरे करून किंवा जे आमचे काय बाकीचे नर्सरी बांधव आहेत की आमचे जे काही नर्सरी बांधव आहेत, मित्र कंपनी आहे, त्यांना आम्ही म्हणतो बाबा एक आमच्याकडे 20,000-30,000 राहिले असेल तुमच्याकडे कस्टमर तर घ्या. ही एकामेकाच्या ह्याने आम्ही सहकार्याने चालतो. शिकलेल्या तरुणांची मानसिकता नोकरीच्या मागे पळण्याची आहे, पण तू ह्या व्यवसायामध्ये आला, प्रगती होत गेली, नेमकी कशी कशी प्रगती होत गेली? नाही, पहिल्यांदा मी ज्यावेळेस ह्या व्यवसायात आलो तर मला ह्याची आवडच होती. वडिलांची खूप इच्छा होती की ह्यानं शिकावं, भरपूर शिकावं, मोठ्या प्रमाणात शिकावं, पण माझा पूर्ण बेस हा नर्सरीकडे होता आणि उद्योगाचा आणि हा नर्सरी व्यवसाय आवडणे एकच डोक्यात होतं की आपण काहीतरी उद्योगच केला पाहिजे. कारण की नोकरीला सध्या कसं एक लिमिटेशन आहे. बरोबर, त्याला एक लिमिट आहे, तुम्हाला प्रत्येक गोष्ट लिमिट आहे, पण धंद्याला कोणतंही लिमिट नाही. तुम्ही अनलिमिटेड कितीही भरू शकता, कितीही विकू शकता आणि त्याला कोणत्याच गोष्टीला लिमिट नाही. इन्कमला पण लिमिट नाही त्याला. त्यामुळे जर चांगल्या पद्धतीने केलं आणि त्याच्यामध्ये जर चांगलं आपण मन लावून एकाच व्यवसायात चांगल्या पद्धतीचं काम केलं, इकडं मग आज व्यवसाय टाकलाय, आता मी दुसरंच काहीतरी घेतो, मग मी तिसरंच काहीतरी करतो, ह्याच्यामध्ये जर तुम्ही डायव्हर्ट होत गेला, ह्याच्यात मला परवडतच नाही, तर त्याचा काही उपयोग होत नाही. तुम्ही एक व्यवसाय करताय तर त्यात चांगला फोकस देऊन मनापासून आपण किती काम करतोय ह्याच्यावर सगळं आहे. मनापासून ही काम करावं लागतंय आणि धाडसानं ही काम करावं लागतं. सुरुवातीला किती गुंठ्यामध्ये सुरू केली होती नर्सरी? फक्त आपली 1 गुंठ्याची नर्सरी होती. आज 3.5 एकरामध्ये आपली रोपवाटिका आहे. रोपवाटिका किती टर्नवर होतं वर्षाकाठी? वर्षाकाठी आपला जवळजवळ एक 7-8 कोटीपर्यंत टर्नवर होतो. मग खर्च किती होतो यामध्ये? खर्च आपला जवळजवळ 60% त्यामधलं जातो. 60% खर्च, बाकी सगळं प्रॉफिट त्या ठिकाणी. बाकी सगळं प्रॉफिट राहतं. बरोबरीचे मित्र तुझे काही नोकरीला असतील, इंजिनियर झालेले वगैरे, मग त्यांची तुझी भेट झाल्यानंतर काय चर्चा काय होते? तू शेतीमधला उद्योगपती, ते नोकरीमधले नोकरदार, काय चर्चा काय होती? चर्चा काय एवढीच होती, काय त्यांचं बरं वाटतं का आपलं बरं वाटतं? आपलंच बरं वाटतं का ते तर सुट्या बुटामध्ये फिरतात? नाही नाही, त्याला ती तुम्ही ही केला तर तुम्ही आज जी तुम्ही नोकरी करताय म्हणजे आज तुम्ही स्वतः मालक नाही, तुम्हाला वर कोणतर मालक आहे, तुम्हाला लिमिट आहे, तुम्हाला तेवढंच पेमेंट आहे, बाबा 10,000च पेमेंट आहे. तसं नाही ना, स्वतःची इंडस्ट्री, स्वतः मालक झालं पाहिजे ना. आपण आपल्या खाली काम करणारे 10-20 मजूर पाहिजे, आपण दुसऱ्याला पेमेंट केलं पाहिजे. हे एक बिझनेसचं एक ही स्ट्रॅटेजी. मंडळी, तरुण जे हा व्हिडिओ किंवा जे बघताय त्यासाठी खरंच वैभव एक आदर्श त्या ठिकाणी आहे. स्वतः मालक बना, शेतकऱ्याचा मुलगा आहे, वडिलांचा आदर्श घेतलाय, स्वतः आज त्या ठिकाणी मालक झाला. आणि किती लोक रोजगार सध्या आहे हाताखाली? रोजगार आपल्याकडे रोज 25 लेबर आहे आपल्याकडे. 25 ते 30 लेबर म्हणजे एक छोटी कंपनीच चालवण्याचं काम या ठिकाणी वैभव करतोय. तर आता ही मशीन नेमकी कशी आहे, किती रोपं तयार होतात, ह्या मशीनची माहिती जाणून घेऊ. काय मशीनचं नाव काय? ही मोगल कंपनीची मशीन आहे. नाशिक मध्ये मशीन बनतं, तिथंच त्यांची कंपनी आहे. थोडस मजूर जास्त चालले, मजुरी वाढली, एक कुठं तर हायटेक मध्ये गेलं पाहिजे, अपडेट मध्ये कुठं तर राहिलं पाहिजे, अजून काय तर धंद्याला क्वालिटी आली पाहिजे, ह्याच्या शोधात मी कायम असतो. थोडंसं काय व्हायला लागलं, अचानक सीझन वाढल्यानंतर अनेक प्रॉब्लेम यायला लागले. अचानक मजूर न मिळलं, पाऊस चालू झाला, पावसाळ्यामध्ये पूर्ण गावात शेती असते सगळी, मजुराचं शॉर्टेज होतं, वेळेत आणि शेतकऱ्याला वेळेत रोपं जात नाहीत, सगळा प्रॉब्लेम येतोय. मग ही बी भरणं ह्याला भरपूर वेळ वाया जातो.
आणि वेळ वाया जाऊ नये आणि एक चांगली त्याला अॅक्युरेसी यावी, म्हणजे करेक्शन चांगलं यावं, करेक्ट त्याचं सगळं आलं पाहिजे, बिया व्यवस्थित पडलं पाहिजे, आपलं कोकोपेट वाचलं पाहिजे आणि फास्ट टायमिंग मध्ये झालं पाहिजे. ह्याच्यासाठी असा विचार केला की आपण एवढे पैसे जे आपले वेस्टेज जातात महिन्याला 50-60 हजार रुपये, ती जाण्यापेक्षा आपण मशीन घेऊ, ते आपल्याला लाईफ टाइम होईल आणि त्याच्यातून आपल्या मजुरीचा खर्च बऱ्यापैकी कमी होईल आणि धंद्याला एक चांगली अजून क्वालिटी येईल, चांगले एक अपडेट येईल. या हिशोबाने मशीन आणायचा निर्णय घेतला आणि मशीन आणलं. किती खर्च आला मशीनला? ह्या मशीनला आपल्याला 17.5 लाखाला फुल लाईनची मशीन मिळालेली आहे. टोटल कोकोपेट उचलण्यापासून ती ट्रे तिकडे पूर्ण डायरेक्ट ट्रेस. जिल्ह्यात अशा किती मशिनरी आहेत? जिल्ह्यामध्ये मशिनरी आहेत, नर्सरीवाल्यांकडे आहेत, परंतु थोडक्या जणांकडेच फुल लाईनची मशीन आहे. जास्त फुल लाईन म्हणजे पूर्ण म्हणजे सगळं पूर्ण ते तयार होऊनच बाहेर निघणार. कोकोपीट ऑटोमॅटिक, सगळं ऑटोमॅटिक. बरं, किती बी तयार होतं? कशी क्षमता याची? ह्याची क्षमता सगळ्यात जर ह्याचं हाय स्पीड बघितलं तर ताशी 700 ट्रे. आम्ही 150चा ट्रे वापरतो. ताशी 700 ट्रे म्हणलं तर आमचं एका तासामध्ये 1,05,000 रोप तयार होऊन त्याचं सगळं ओके होती प्रोसेस. एका तासामध्ये 1,05,000 एवढी रोपं तयार होतात. बरं, साधारण जर आपण दिवसामध्ये 7-8 तास जरी मशीन चालवलं तर 8 लाख रोपं तयार होतात. आता याचं मेंटेनन्स वगैरे कसं असतं? मग ह्याचा मेंटेनन्स बघायला गेलं तर थोडासा किरकोळ आहे. प्रत्येक ठिकाणी त्यांची मोटर आहे, थोडंसं ग्रेसिंग वगैरे करावं लागतं, बेअरिंगला ग्रेसिंग वगैरे करावं लागतं, थोडाफार मेंटेनन्स आहे, कंपनी सर्व्हिस आहे, येतात त्यांची टीम येते. थोडं काय असेल तर त्यांना आपण व्हिडिओ वगैरे पाठवलं तर ते तसे गाईडलाईन करतात. पण जरी काय प्रॉब्लेम थोडा जास्त असेल किंवा आपल्याला तो समजत नसेल तर त्यांची टीम येऊन ती व्यवस्थित करेक्शन करून देते. मशीन मार्फत तयार केलेली रोपं आणि हाताने बी भरून केलेली रोपं याच्यामध्ये काय फरक वगैरे जाणवतो? हो, फरक नक्कीच आहे. काय होत होतं की रोपं भरत असताना जो आपण ट्रेवर ट्रे ठेवून दाबला जातो, म्हणजे जिथं बिया टाकायचा आहे तिथं होल पाडला जातो. लेबर कडून काय व्हायचं तर ते लेबर कडून जास्त खोलावर पडणे किंवा त्याच्यात कोकोपेट जास्त होणे असा विषय होत होता. रोप समजा कलिंगडच रोप एका साईडला पडणे, मग ती शेतकरी रानामध्ये गेल्यानंतर ती रोप उपसून घेताना ती एका साईडला पडल्यामुळे त्याची गुट्टी ढासळणे, त्याचं जारवं मोकळं होणे असा विषय होत होता. मशीन आणल्यापासून त्याला करेक्शन आहे, मधोमध होल पडतो, बरोबर जेवढं कोकोपेट लागतं तेवढंच कोकोपेट मशीन घेतं, तेवढंच परत तुम्हाला जिथं जेवढ्या सेंटरला बी पाहिजे तिथं सेंटरला बरोबर बी पडतो. म्हणजे करेक्शन आलं, एक क्वालिटी आली. ह्याला क्वालिटी आली. याच्यामार्फत तुम्ही रोपं विकली, ती लावली का लोकांनी? म्हणजे कसं? हो, लोकांनी रोपं लावली. कारण की काय पहिलं शेतकरी म्हणायचे अहो बी थोडासा साईडलाच येतोय, रोप तुमचं सेंटरला यायला पाहिजे, तर रोप थोडं साईडला पडतंय, ती साईडनं उगवतंय, तर थोडं ती प्रॉब्लेम कसा लेबर कडून व्हायचा, असं बी टाकता नाही व्हायचं. पण आता तसा विषयच राहिला नाही. बरोबर सेंटरला रोप चाललं, त्याचं व्यवस्थित जारवं निघतंय, व्यवस्थित त्याचं जारवं फुटत नाही आणि बऱ्यापैकी शेतकऱ्यांचंही नुकसान होत नाही आणि आमचंही नुकसान होत नाही. व्यवस्थित सगळं बी उगवतं, नुकसान वगैरे काही नाही. 1% आता ह्या व्यवसायामध्ये कसं समाधान आहे का? असं कॉम्पिटिशन वाढलं, नर्सरी भरपूर त्या ठिकाणी निर्माण व्हायला लागल्या, तरी स्पर्धा वाटते का? कसं वाटतं? नाही, स्पर्धा 100% आहे. आज बिझनेस म्हणजे सगळीकडे तुम्ही गेला तरी तुम्हाला 2 किलोमीटरवर नर्सरी आहे. पण शेवट काय, स्पर्धा दुसऱ्याशी करण्यापेक्षा स्वतः कशी आपण क्वालिटी बनवू, स्वतः लोकांपर्यंत कसं आपण चांगल्या पद्धतीचं त्यांना रोपं देऊ आणि स्वतःची क्वालिटी मेंटेन केल्यानंतर आपल्याला कुठं मार्केटिंग जास्त करायची गरज नसते. तुम्ही एकदा क्वालिटी दिली की शेतकरी ऑटोमॅटिक येत असतात. त्यामुळे स्पर्धा किती जरी असली तर स्पर्धा ही स्वतःशी ठेवायची, की मी स्वतः कसं स्वतःची स्पर्धा स्वतःशी ठेवल्यानंतर ना मी कसं अजून बेटर देईल, त्याच्यापेक्षा मी कसं जास्त करण्यापेक्षा माझी रोपं अजून कशी बेटर होतील, मी कशी शेतकऱ्यांना फास्ट सर्व्हिस देऊ शकेल, मी शेतकऱ्यांना रोपं दिली म्हणजे माझा संबंध संपला नाही, मी शेतकऱ्यांना कसं व्यापाऱ्यापर्यंतच त्यांना कॉन्टॅक्ट देईल, त्यांना मुंबई वाशी मार्केटपर्यंत कसं कॉन्टॅक्ट देईल, ही सगळं डोक्यात बेस धरल्यानंतर ना कुठेच काय अडचण येत नाही. त्यामुळे 1 गुंठ्याची नर्सरी आज 3.5 एकरामध्ये पसारा वाढला. मशीनचं अजून इतर काय वैशिष्ट्य? आता चालवताना किती माणसं लागतात? काय चालवताना ह्याला 5 माणसं लागतात. बरं, एक माणूस लागतो कोकोपेट टाकायला, एक माणूस ऑपरेटिंगला लागतो आणि एक माणूस तिकडे ट्रे काढायला आणि एखादा माणूस इथं बी बघायला. एवढंच 4-5 माणसामध्ये म्हणजे लक्ष ठेवायला वगैरे एवढे लागतात. आता ही मशीन आणल्यामुळे वेळ वाचला, मजूर पण वाचले, मग फायदा जाणवतो का मशीनचा? 100% फायदा आहे. असं वाटतं का लवकर आणली असती अजून थोडं? लवकर आणली असली तर अजून चांगलं झालं असतं, ह्याच्यापेक्षा अजून चांगलं झालं असतं. पण काय विषय होता की तुमची जर नर्सरी 10 गुंठ्याची आणि जर आपण असा विचार केला तर ती होऊ शकत नाही, किंवा समजा बाबा 1 एकराची तरी बी ही होऊ शकत नाही. त्यासाठी अगोदर ते सगळं प्रस्त वाढवलं, ग्राउंड लेवलला काम केलं, काय अडचणी बघत बघत प्रत्येक गोष्ट अपडेट करत हळूहळू आपलं कासवाच्या गतीनं सगळ्या गोष्टी ज्या वेळेस लागतात त्यावेळेस उपलब्ध केल्या.
मग आता नोकरदार मित्र एखादा भेटला सूट बूट मधला आलेला, तो भेटल्यानंतर तू आता शेतकरी अवस्थेमध्ये अवतार आपतो, मग त्यावेळेस काय मनाला फील होत नाही का, असं वाईट वाटत नाही का की बाबा हा सूट बुटात फिरतोय, मी उद्योग करतोय, शेती व्यवसाय? नाही नाही, आपल्याला कसं आहे, ज्या क्षेत्राची आवड आहे त्या क्षेत्रात काय तुम्ही ह्याच्यात कोण सुटाबुटात फिरला किंवा ह्याच्या कपड्यात फिरला, तुम्हाला आनंद कशात आहे, इंटरेस्ट कशात आहे, हा फार महत्वाची गोष्ट आहे. आणि आपल्या व्यवसायावर प्रेम आहे, आपल्याला ह्यातच आनंद आहे, त्यामुळे काय वाईट वाटण्याची कारणच नाही. मशीन म्हणजे समजा आता चालवायला काय सोपी आहे ना, काय प्रशिक्षण घ्यावं लागतं ह्याचं प्रशिक्षण कंपनी आपल्याकडं त्यांचे एम्प्लॉय आलते, 2 दिवस त्यांनी आपल्याला फुल ट्रेनिंग केलं. नंतर ना त्यांनी आपल्याला जिथं प्रॉब्लेम येईल त्यांनी तिथे व्हिडिओ पाठवले, त्यातनं नाही सॉल्युशन झालं तर व्हिडिओ कॉलच्या माध्यमातून त्यांनी सोडवले. त्यामुळे त्यांच्याकडून आम्हाला कोणतीही तकलीफ झालेली नाही. आणि मशीन ही आपल्या महाराष्ट्रातलं असल्यामुळं, मोगल कंपनीचं नाशिकचं असल्यामुळं आता बाहेरची पण मशीन आहेत. आता आम्ही बऱ्यापैकी बघतो बाहेरच्या देशातनं पण काय मशीन आलेली आहेत, ती बी काय जण वापरतात, पण त्यांची सर्व्हिस तेवढी फास्ट भेटत नाही, एवढा अपडेट नाहीत. ती जी मशीन आहेत आता जुन्या फार मशीन मी फार ठिकाणी बघितल्या, पण एवढ्या अपडेट नाहीत. आता ही आपली एक महाराष्ट्रातली मशीन असल्यामुळं आणि त्यांची निर्मिती इथली आपल्या इथली असल्यामुळं सर्व्हिस फास्ट मिळते आणि त्यांची सर्व्हिस खरोखरच चांगली. आता किती दिवसात किती तास चालवायची, म्हणजे कसायला लिमिटेशन वगैरे आहे का तसं? नाही, लिमिटेशनचा कोणताच याला प्रश्न नाही. फक्त जेवढं आपल्याला पाहिजे. पहिलं कसं व्हायचं की एक रोटेशन मध्ये लेबर येणं, बी टाकणं, मग आमचं शॉर्टिंग करायची, रोप तुटाळ काढायची राहून जायची, मग शेतकऱ्याचे फोन यायचे, बाबा रोप आली नाहीत, मग इकडे बियाचा प्रेशर असायचा टाकायचा, ते करू का रोप तुटाळ काढू, त्याच्यामध्ये बरंच डिस्टर्ब व्हायचं. मग ही सगळी एक ह्याला गती देण्यासाठी ही मशीन फार चांगला आहे. याला कुठली काळजी घ्यावी लागते मशीनला? मशीनला ह्याला काळजी अशी काय नाही, जागेवर सेटअप आहे इथं. ह्याला थोडंसं असं तुम्ही ह्याला कॉम्प्रेसर आहे, त्याच्या माध्यमातून तुम्ही हवा मारून एकदा क्लीन करून ठेवलं आणि वेळोवेळी ह्याला प्रत्येक बेरिंगला ग्रेसिंग केलं, ह्याला काहीच बाकीचा मेंटेनन्स नाही किंवा बाकी काय ह्याला विषय असं काय नाही फार मोठा. सक्सेस दिवसेंदिवस वाढत जातोय. 1 गुंठ्यापासून 3.5 एकर सक्सेस वाढला. रोप उपरी गावात तयार झालेली रोप ही जिल्ह्यात नव्हे तर राज्यामध्ये बऱ्याच ठिकाणी कुठे कुठे रोपं गेली. रोप आपली आपण आंध्र प्रदेश, तेलंगणा, कर्नाटक, राज्याच्या बाहेर सुद्धा रोपं गेली. मनाला आनंद वाटतो का? हो, 100% आलो, फायदा झाला. 100% फायदा झाला. तेवढं मन लावून कष्ट केलं आणि त्या कष्टाचं आज फळ मिळलंय. आणि अजून ह्याच्यामध्ये काय नवीन करता येतं हीच फक्त कायम आपल्याला, मला तीच वाटतं की अजून आपण कशी क्वालिटी मेंटेन करू. आणि अजून बी मला वाटतंय मी कमीच आहे, जी तरुण मुलं असंच वाटतंय अजून. तुझ्यासारखी जी तरुण मुलं नोकरीच्या मागे पळत आहे, शेतकऱ्याची मुलं, त्यांना काय संदेश देणार? शेतकऱ्याच्या मुलांना एवढं संदेश देईल की शेती काय वाईट नाही. शेती जर तुम्ही आधुनिक पद्धतीने केली किंवा तुम्ही जर व्यवसाय कोणता केला आज आपल्या शेतकरी मुलं, तर त्यात सुद्धा भरपूर मोठ्या प्रमाणावरती त्याच्यात सुद्धा इन्कम आहे. आज मोठ्या प्रमाणावरती आता बऱ्यापैकी नवीन भाजीपाले सुद्धा मार्केटमध्ये आलेले आहेत. पहिला आता मी नर्सरी टाकलं की पहिले शेतकरी काय करायचे, पांढरा फ्लावर, हिरवा कोबी लावायचे. आता बरेच अपडेट आले, म्हणजे झुकुनी सारखी भाजी आलेली आहे, परत ब्रोकोली सारखी हिरवा फ्लावर आलेला आहे, रेड कॅबेज सारखा आलेला आहे. ह्याला इतक्या फार मोठ्या प्रमाणावरती मागणी आहे. त्या वर्षी आम्ही बघितलं जून जुलै मध्ये रोपं दिलती, तर काय शेतकऱ्यांना, मी एका शेतकऱ्याला बारामतीचे आमचे कस्टमर आहेत, त्यांना म्हणलं तुम्ही पांढरा फ्लावर लावण्यापेक्षा तुम्ही एक ब्रोकोली लावा. बरोबर. तर ह्या वर्षी त्यांचं जुलैमध्ये ब्रोकोली त्यांनी ऊसामध्ये लावली. त्यांनी माझ्याकडे 70,000 रोपं निघली. तर त्यांची सगळी ब्रोकोली 110 रुपये 115 रुपये किलो निघली. फायदा झाला, इतका फायदा झाला की अफाट फायदा झाला त्यांचा. एकरी त्यांना 4.5-4 लाख रुपयाचं उत्पन्न भेटलं. म्हणजे फायदा होऊ शकतो, फक्त कष्ट करणं. नवीन बरेच अपडेट आलं आहे. शेतकऱ्याच्या आपल्या शेतकऱ्याच्या मुलांनी एवढंच नाही केलं पाहिजे की बाबा मी 4 गुरं आणली, सांभाळली, ती उसाला दारं धरली. ही तुम्ही डोक्यातनं मानसिकता काढून टाका. आज फार अपडेट आले आहे. तुम्ही बाहेर फिरा आणि जोपर्यंत तुम्ही बाहेर फिरत नाही, तुम्ही जोपर्यंत ही गावच माझं आणि मी एवढं केलंच म्हणजे लय, ही असा काही विषय नाही. आज तुम्ही ज्या टायमाला बाहेर तुम्ही जाता, ज्या टायमाला तुम्ही मार्केटमध्ये फिरता, कुणी डाळिंब लावलंय, कुणी कारलं लावलंय, कुणी दोडका लावलाय, ही ज्या टायमाला तुम्ही अपडेटमध्ये फिरता, कुणी शेवगा लावला, ही जोपर्यंत तुम्ही बघत नाही तोपर्यंत ही तुमची मानसिकता निघणार नाही. आणि मानसिकता जोपर्यंत निघत नाही तोपर्यंत कधीच तुम्हाला सक्सेस मिळणार नाही. गावापुरतं मर्यादित राहू नका. गाव सोडून बाहेर तुम्ही राज्यात फिरा. बाहेर चांगले चांगले नवीन भरपूर आलेलं आहे मार्केटमध्ये. नवीन काय करण्यासाठी आहे, कमी असं काहीच नाही. फार मोठं मार्केट आहे. ही मार्केट कोणीच पुरवू शकत नाही, कशाचंही असू द्या. आणि शेतीवर ही सुवर्ण काळ येणारच आहे.
आता जी लोकसंख्या वाढत आहे एवढ्या मोठ्या प्रमाणावरती, आता आम्ही बघतोय की मागच्या 2-3 वर्षापूर्वी टोमॅटो 2 रुपये किलो विकायचा, आता तेवढी परिस्थिती बिकट नाही, 8-10 रुपये तर मॅक्झिमम जातो, म्हणजे अजून सुद्धा सुवर्णकाळ शेतीवर येणार आहे. त्यामुळं ही जी आपली शेतकऱ्याची मुलं आहेत ही ह्यांनी 100% आधुनिक पद्धतीने शेती करावी, बिझनेस करावा, बिझनेस केला तर त्यात सातत्य ठेवावं. तुम्ही 4-5 वर्ष रुटीन मध्ये राहा, 100% सक्सेस आहे. 100% तुम्ही हित न केलं तर 100% यश मिळणारच. तर मंडळी आपण पाहिलं वैभव दिलीप नागणे नावाचा हा उपरी गावातील एक तरुण उद्योजक. वैभवने मंडळी 17.5 ते 18 लाखाची मशीन, ऑटोमॅटिक मशीन रोपं तयार करण्याची आपल्या शेतामध्ये, आपल्या नर्सरीमध्ये या ठिकाणी आणली आणि तासामध्ये लाखो रोपं या अशा प्रकारची रोपं या ठिकाणी तयार होत आहे. ही सगळी किमया झाली सातत्य, चिकाटी, जिद्द या सगळ्यांचा संगम त्या ठिकाणी मंडळी वैभवने लावला. त्यामुळे छत्रपती नर्सरी ही नावारूपाला आली आणि एक तरुण उद्योजक म्हणून उपरी गावातला हा वैभव आता हळूहळू त्या ठिकाणी प्रसिद्धीला येतोय. शेतकऱ्यांच्या मुलांनी शेतीच्या मागे धावलं, शेतकऱ्यांच्या मुलांनी आधुनिक शेती केली तर 100% नव्हे तर 1001 शेती परवडते. नोकरदार तरुणांसाठी हा वैभव उपरी गावाचा नक्कीच मंडळी या ठिकाणी आदर्श आहे. मंडळी शेतीविषयक असे नवनवीन व्हिडिओ, अशाच नवनवीन यशोगाथा आपल्याला रोज पाहिजे असतील, आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. धन्यवाद.